खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. या जगात खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं करायची ताकद फक्त दिसत बाजू दे म्हणा. इथे चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं का खोटं खरंच जाऊ का? ऐकू येतं ऐकू येतं ऐकू येतं कळतंय कळतंय मग बोलत नाही असं मुद्दाम करताय का तुम्हाला माझी जिरवायची? ही माणसं मुद्दाम करतात, त्याला महाराजाची जिरवायची असते. तो कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवत होती, आपल्याला बोलत होती, पट्ट्या बोलत होता, आपण बोलत नव्हता, निस्ता बसला होता. खातो दादा सात कोटी घर सोन्याची रावणाची नव्हतं जोग विनोद नाही. हा तुलसीरामांमध्ये वर्णन आहे. नागबाबा सांगतात रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे.